नमस्कार. कोकण एक स्वर्गसुख या यूट्यूब चॅनलवरती मी संजय मिरगल आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज आम्ही आहोत कोकणात, म्हणजे तालुका संगमेश्वर, गाव शिवणे, गवळीवाडी. आणि आताच मुलं पोहायला गेली होती त्या छोट्याशा पर्यात, आणि आता त्यांना सारी शिंकायला लागल्या, चिकचिक करतायत. आधीच म्हणत होतो नको जाऊया, कारण नंतर सर्दी होते, संध्याकाळी कार्यक्रम पण आहेत, तर ती मुलं ऐकायला तयार नाही आहेत. हाय आर्यन, से हाय. हाय. पत्ता हाय घर. हाय. तर हा प्रथमेश आहे, कोल्हापूरमध्ये राहतो, आणि आर्यन नवीन मुंबईमध्ये राहतो. म्हणजे मी ह्यांचा फोन केला, माहिती असेल मी कोण आहे. तर खूप छान वाटलं. म्हणजे माणूस मुंबईत किंवा सिटीमध्ये, कोणत्याही सिटीमध्ये राहू दे, पुन्हा कोल्हापूर, जॉब करणारा माणूस नेहमी स्ट्रेसमध्ये असतो. ऑफिसचं टेन्शन असतं, EMIचं टेन्शन असतं, मुलांची फीस भरायची असते, घर भाडं भरायचं आहे, कोणाला आणि काही असतात, आजारपण वगैरे सगळ्या गोष्टी असतात. तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ना माणूस आहे ना उलझून जातो. म्हणजे थोडक्यात काय, तर त्याला माणूस हरवून जातो. थोडक्यात तो गेलेला पण आहे. पण हा कोकण किंवा आपलं जे गाव आहे, ह्या निसर्गरम्य परिसरात केव्हा तरी येऊन 4 दिवस राहणे हेही त्याला शक्य होत नाही. पण तरी पण तो वेळ आहे ना काढायला पाहिजे. आपल्या मनासारखं थोडं तरी जगता आलं पाहिजे. कारण असं होईल की आपण आयुष्यभर मेहनत केली, कष्ट केले, पण वयाच्या 60व्या वर्षानंतर असं कळेल की अरे आपण आपली लाईफ जगलोच नाही कधी. तर तसं होऊ नये यासाठी दर गणपती सणाला आपल्याला गावी यायचं आहे. आम्ही सुद्धा दरवर्षी गणपती सणासाठी गावी येतो. ह्या वर्षी पण आलो आहे. आणि हे इथल्या ज्या आठवणी आहेत त्या आपण सोबत घेऊन जातो वर्षभरासाठी. तर आम्ही सुद्धा ह्या छोट्या आठवणी कलेक्ट करण्याचा एक प्रयत्न करतो आहे. पण खूप छान वाटतं. म्हणजे ह्या सुंदर परिसर आणि ही पाखरांची किलबिल, आवाज, आणि एवढी शांतता आहे ना इथे. गाड्यांचा आवाज नाही, कशाचा काही नाही, ना पोल्युशन आहे, ना कशाचं काही आहे. आणि मस्त वाटतं आपल्या माणसांना भेटून, आईवडिलांना भेटून. सगळं कसं असं वाटतं की आपण एक स्वर्गात आहे, आणि हेच आपल्याला असं हवं असं वाटतं. पण शेवटी पैसे कमवण्यासाठी किंवा हे सगळं व्यवस्थित चालवण्यासाठी आपल्याला सिटीमध्ये किंवा शहरामध्ये तिकडे जावं लागतं कामधंद्यासाठी. तर आज हा आपला अनुभव शेअर करून पण बरं वाटलं. आपण आपल्या गावाच्या ठिकाणी किंवा आणि कुठेही रिसॉर्टला जातात लोक, चुलीवरचं जेवण खायला जातात, बाहेर जातात, पण हे गावाकडे सगळ्या गोष्टी नॅचरल मिळतात. तर हा छोटा छोटा आनंद, द्विगुणित करणारा आनंद हा आपल्याला असा एकत्रित करता आला पाहिजे, म्हणजे साठवता आला पाहिजे. ह्या आठवणी आयुष्यभरासाठी जगता आल्या पाहिजेत. तर तुम्ही पण या, तुमच्या गावी जा. तुम्हाला कोणा गाव नसेल तर तुम्ही माझ्या गावी या. इकडे खूप छान वाटतं, म्हणजे खूपच बरं वाटतं. तर हा छोट्या गोष्टीमधला आनंद हा कलेक्ट करायला शिकला पाहिजे. मनावरचा ताण थोडा दूर होतो, हलका होतो, आणि पुन्हा माणूस वर्षभरासाठी फ्रेश होऊन ह्या कोकणातल्या किंवा आपल्या गावातल्या आठवणी घेऊन पुन्हा कामाच्या ठिकाणी जातो. आणि वर्षभर तो परत गणपती बाप्पाच्या आगमनाची वाट बघत असतो. आणि एकच म्हणेन, गणपती बाप्पा मोरया. धन्यवाद.